काकूचा उत्साह पहा तुम्ही फक्त. तिथे जर आग लागली ना तर अक्षरशः भरतासारखे बुजले जातील सर्वेचे सर्वे. फुकटच्या नादामध्ये आपण काय करतोय याची अक्कल सुद्धा आपल्याला नाहीये. तिथे जर आग लागली ना तर सरकार सोडा, तुम्हाला देव सुद्धा वाचवू शकत नाही. अशा घटना घडल्यानंतर सर्वप्रथम अग्निशामक दलाला फोन करायचा असतो आणि तिथलं कंडिशन काय आहे, ती नियंत्रणात कशी येईल याचा प्रयत्न करायचा असतो. पण भारतीयांना फुकट खायची इतकी सवय पडली आहे की त्यांना हे सुद्धा कळत नाही की तिथे जर आग लागली तर काय घटना घडू शकते. असा एखादी ऍक्सिडेंट झाला, तिथं गॅस असेल, पेट्रोल डिझेल असेल, अशा गोष्टींचा जर ऍक्सिडेंट झाला तर सर्वप्रथम जवळच्या अग्निशामक दलाला सांगणं एक भारतीय म्हणून आपलं कर्तव्य आहे. पण आपण काय करतो तर जे भेटील ते भांडे घेऊन तिथं लुटण्याचा प्रयत्न करतो. आणि काकूचा उत्साह पहा तुम्ही फक्त. काकूचं सगळे तिथं पाणी भरायला जातं म्हणून घरातले भांडे घेऊन गेले तिथं डिझेल भरायला. आणि जर तिथं आग लागली असती तर हे लोक असे भरतासारखे बुजले गेले असते ना, उभं आयुष्य खराब होईल तुमचं. तुम्ही मेल्यानंतर तुमच्या घरच्यांना 2-3 लाख रुपये सरकार देईल, तुमच्या घरच्यांना शांत बसवून देईल, पण तुमचं आयुष्य खराब होईल त्याचं काय. एक भारतीय म्हणून आपल्याला कॉमन सेन्स शिकणं खूप गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ त्या काकूच्या घरच्यांपर्यंत पोहोचू द्या आणि घरच्यांना कळू द्या की काकूला घरात बांधणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी नको तो आगाऊपणा केलेला चालत नाही. तिथे जर आग लागली असती ना, अक्षरशः भरतासारखे बुजले गेले सर्व.